आरव, माझा आवाज ऐकू येत आहे? हा. माझा आवाज ऐकू येते आरव? हो. येतोय? हो. स्पंदन, ऐकू येते आवाज? हो मॅम. आता आता येत आहे? हो. हा. हो. ठीक. आरव, तू आधी अभ्यास केला का? हम्म. अभ्यास केला का? आपले सगळे धडे वगैरे वाचून पाहिले का? नाही. नाही. मग आता आज हम्म. वाचू आपण, ठीक आहे? ठीक आहे. आणि त्या परीक्षेला बसणार आहे का? आईशी बोललं का? नाही. बृहन महाराष्ट्राच्या मध्यमा परीक्षेला? हम्म. हं? नाही. तू पण नाही बसणार आहे स्पंदा? मी बसणार आहे मॅम. बरं. अंश पण ना? बरं. कोण म्हणते प्रार्थना? रोज दरवेळेस अंश म्हणतो. चला, आता आपण आरवला देऊया संधी. ठीक आहे? म्हण आरव. सुरू कर. हात जोडा सर्वांनी. बाकीच्यांना म्यूट करायचं असेल तर म्यूट करा. म्यूट करून म्हणायची सोबत प्रार्थना, म्हणजे लक्षात राहील. हं? म्हण आरव. अरे, तू पण म्यूट वर आहे का आरव? नाही. हा. मग तुझा आवाज नाही आला मला. आता हीच शाळेची प्रार्थना आमूची करूया. हीच आमूची प्रार्थना. अरे, म्हण आता. हीच आमूची प्रार्थना अन हेच आमूचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमूची प्रार्थना. धर्म धर्मजाती. जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुरे. अनपुरा पसरो मनावर शुद्धतेचे चांगले. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुचे प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे भोवताली आहे. भोवताली. भोवताली भोवताली मातला अंधार दुःखाचा जरी. अंधार दुःखाचा तुझे जरी सत्या जागुड्या अन हे उगवेर उगवेल आहे आहे ते खातरी. तो कातरी हरीने ये हमाला हरी आजवांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो कुणाला लाभले. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान. खूप छान. बरं, आता आपले 2 धडे आणि 2 कविता असं आपल्याला त्या परीक्षेसाठी आहे. हा, बरोबर. कोणते कोणते धडे आहेत आपल्याला? हं? माहिती घेऊया. मेनूचा जलप्रवास. हा, टिक करून तर घेतलं. माहिती घेऊयाच्या वेळेस आरव तू होता. मेनूचा जलप्रवास धडाच्या वेळेस तू नव्हता. तुला वाचलंय का तू एकदा तरी? हम्म. नाही ना? इथं बघ. नाही. मग असं कर.
ते मीनूचा जलप्रवास धडा हे करो. 29:2 2 माझा अनुभव. ठीक आहे. परत एकदा सांगा हा, ना मॅडम, चॅप्टर कोणते कोणते ते सांगा. 29 29 पान नंबर 29 मीनूचा जलप्रवास. दिसताय का? हे बघ असं. तू प्रिंटआउट घेतली आहे ना? जलप्रवास. हा. हो. हा. स्पंदन आणि अंश दोघांचा पण झालाय तो धडा. ठीक आहे. तू नव्हता बेटा तेव्हा. तर आपण अगदी थोडक्यात तुझी तयारी करून घेऊ. हा. आणि तू नंतर परीक्षा वाचून 12 घेशील हा ऑक्टोबरला धडा. होईल का? परीक्षा कधी होईल म्हणलं? ती परीक्षा 11 की 12 ऑक्टोबरला आहे. परत एकदा ते कविता कोणत्या कोणत्या सांगा ना मला, धड्यांची नाव आरुखीत हा, करून घेऊ. ते टिक मार्क करून घ्या तुम्ही हवं तर. हा. मीनूचा जलप्रवास धडा आहे हो हो. पान नंबर 29. ओके. किंवा मी पाठवते त्या ग्रुपवर. हा चालेल चालेल हा. मॅडम. हो हो हा. चालेल. तर तसं त्याचं झालंय. तो फक्त मीनूचा जलप्रवासच्या वेळेला नव्हता आणि एका कवितेच्या वेळेला पण तो नव्हता. हे हम्म. खरे खरे व्हावे. हा हा ठीक मागच्या वेळेस आम्ही ती कविता घेतली, हे खरे खरे व्हावे. हा हा. स्पंदन पण होती आणि अंश पण होता. ओके. द्या परीक्षा, चांगलं आहे, याची पण तयारी होईल. हा हा हे होते ना महाराष्ट्र. हा, त्याला होतं ना तू. भारत माता हे खरे खरे व्हावे, हा. मीनूचा प्रवास आणि आणि आणखी एक माहिती होतं. घेऊया. माहिती घेऊया. हो, माहिती घेऊया. 8. तर अंश आणि स्पंदन आता आपण बघू थोडे पटकन त्याची प्रश्न उत्तर, अगदी तोंडी प्रश्न उत्तर करून घेऊ, जेणेकरून थोडस आरवला सुद्धा माहिती होऊन जाईल. ठीक आहे. हा. आरव ऐक तू. ठीक आहे. कारण की आता पूर्ण धडा वाचण्यात आपल्याजवळ वेळ नाही. हा. आणि युट्यूबवर ते असतील तर ते बघून घेतो, क्लास आपला जो झाला तो युट्यूबवर असेल. तेव्हा आपण कसं सांगितलं, कसं शिकवलं, प्रश्न उत्तर, थोडीशी तुझी तयारी म्हणून आपण प्रश्न उत्तर करू. आणि मग आपण हे खरे खरे व्हावेचे पण प्रश्न उत्तर करू. बरं. आता मी परत विचारते. हा. स्पंदन आणि अंश येतील. तू वाचला नाही धडा, म्हणून तुला मी थोडं एक्सप्लेन करीन. ठीक आहे. मीनू मासोळी कुठे राहायची? स्पंदन. मीनू मासुरी नदीत राहायची. कळलं? कळलं हो आरव? मीनू मासोळी कुठे राहायची? ठीक आहे. 31 पान नंबर 31 प्रश्न उत्तर आहे. हं? मीनू मासोळी नदीत राहायची. नदीत. हा. त्या मासोळीचं नाव आहे मीनू. ठीक आहे. आणि ती कुठे राहायची? नदीत राहायची. हा. हे तू लक्षात ठेव सध्या. मीनूला समुद्र का बघायचा होता? मीनूला समुद्र का बघायचा होता की तो किती मोठा असेल, किती लांब हा. असेल. मीनूला समुद्र बघाय हा. असं लिहिताना फक्त अंश बरोबर म्हटलं, फक्त असं लिहायचं. मीनूला समुद्र बघायचा होता कारण की तिला बघायचं होतं की समुद्र केवढा मोठा आहे. समुद्र 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 म्हणतात तो केवढा, असं. हा. कारण की असं लिहायचं. का म्हटलंय ना त्यांनी, तेव्हा का म्हटलं की आपण त्यांना उत्तर द्यायचं कारण की. नदीचे पाणी गढूळ का झाले? गढूळ नदीचे म्हणजे मडी. ब- कळलं नदीचे का पाणी आरव? तुझ्यासाठी चाललंय, त्यामुळे तू लक्ष द्यायचं. नदीचे गढूळ म्हणजे असं पाणी असं मातकट होतं. मातकट म्हणतात माहितीये का? पाण्यात माती मिसळली ना की त्या पाण्याचा रंग कसा होतो? मातकट. हा. त्याला आपण इंग्लिशमध्ये मडी म्हणतो ना, तसं. तर गढूळ, इथे तुम्ही नवीन शब्द शिकलाय, गढूळ. पाणी कसं झालं? गढूळ झालं. हा. अंश सांगणार की स्पंदन सांगणार याचं उत्तर? सांग स्पंदन. नदीचे पाणी गढूळ नदीचे पाणी गढूळ का झाले? नदीचे पाणी गढूळ झाले कारण तिथं जोरात पाऊस झाला होता.
मुसळधार हा, पाण्याचे लोंढे. तर शब्द लोंढे नक्की वापरायचा, पाण्याचे लोंढे. पाण्याचे लोंढे नदीमध्ये मिसळले ना. हा, मुसळधार पाऊस, जोराचं नाही. मुसळधार, आपण जे नवीन नवीन शब्द वापरले की नाही ते सगळे वापरायचे. आरव सांग, आता तू काय ऐकलं? मी नदीचे आता पाणी क्वेश्चन गढूळ आणि का झाले? पण आता त्यांनी नदीचे उत्तर दिलं ना, ते तू ऐकलं का? हो पाणी, आपण जेव्हा एकदा म्हणून पाहतो की नाही, तेव्हा आपल्या मेमरीत जात असतं, माहितीये का? परत आपण म्हणून पाहायचं. नुसतं ऐकलं ना की आपलं लक्ष इकडे तिकडे जातं. नदीचे पाणी गढूळ का झाले? सांग आरव. नदीचे पाणी नदीचे पाणी गढूळ झाले क्योंकि मुसळधार पाऊस झाला. हा, की नाही, ते की हिंदी मध्ये असते, कारण की. कारण की कारण की. हम्म. कारण मुसळधार पाऊस आला आणि पाण्याचे लोंढे आले. आणि पाण्याचे लोंढे आले. एक मिनिट हा, मला अंशचा आवाज नीट ऐकू येत नाही, बोल बाळा. मॅम मी पूर्ण उत्तर देऊ शकतो. हा, बरं, दे मग दे. पाणी आरव, गढूळ ऐकायचं, झालं. इकडे तिकडे खेळायचं नाही. पाणी गढूळ झालं कारण की मुसळधार पाऊसमुळे जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले. करेक्ट. हा, हे दोन शब्द लक्षात ठेवा, मुसळधार पाऊस, पाण्याचे लोंढे. त्याच्यामुळे काय झालं? पाणी गढूळ झालं. म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? आरव, खड खडकावर फुललेल्या, खडक शब्द ऐकलाय का तू आरव? हा खडक शब्द ऐकलाय? हा असं नदीच्या जवळ खूप मोठे मोठे दगड असतात ना, मोठे मोठे दगड, त्यांना खडक म्हणतात. ठीक आहे, कारण की नदी कशी डोंगरामधून जात असते ना, तर ती आपली वाट काढते. सगळ्या मोठ्या मोठ्या दगडांना ती बारीक करून जात असते आणि मोठी वाट काढत असते, म्हणून खडक. हा, त्या हो खडकावर मग पाणी पडून पडून थोडीशी माती असते, तर मग एकदम छान असे रानफुलं येतात. काय म्हणतात त्याला माहिती? रानफुलं. अशी छोटी छोटी फुलं गवतावरची पाहिली असतील तुम्हा लोकांनी. हा हम्म. तर मग त्यांच्या त्या सगळ्या रंगा काय होते त्यांचे रंग? तर कोण सांगते? अंश सांगेल. अंशला माहितीये रंग. हा त्याचे रंग लाल, गुलाबी, अंजरी होते. हा, अंजिरी. अंजिरी. अंजिरी म्हणजे असं लाईट ऑरेंज कलर. हम्म. पीच. अंजीर सारखं नाही बर का, अंजीर सारखा रंग नाही. ठीक आहे. हम्म. आता, समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? आरव, हं? समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? तूच उत्तर दे बरं. याच्यात धडा वाचायची पण गरज नाही. हम्म. का बरं असं मॅम खोलवर अंधार असेल समुद्राच्या याच्यात? हा, समुद्राच्या खोलवर हा अंधार का असतो? मॅम खोल समुद्र म्हणजे म्हणजे माहित आहे ना तुला? हा हा, खोल म्हणजे आतमध्ये खूप असं डीप, मॅम इंग्लिशमध्ये आपण टू डीप, डीप डाऊन, हा खूप आतमध्ये. मॅम का बरं क्योंकि असते बरं अंधार? हे लाईट पोहोचत नाही तिथपर्यंत म्हणून अंधार असतो. बरोबर, बरोबर. तर लाईटला मराठीत म्हणतात प्रकाश. हा, हा हा, कारण की समुद्राच्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. हम्म. हा, आता हे वाक्य तुम्हाला 3-4 वाक्यात द्यायचे आहेत. हे आता आपण परीक्षेचीच तयारी करू, ठीक आहे? आपलं सगळं शिकवून झालेलं आहे. आता आपल्याला सगळी परीक्षेची तयारी करायची. तुम्ही देणार आहे ना सगळी परीक्षा? छान, हम्म. एकदम जास्त मार्क मिळवा. हम्म. हम्म. लिहून बघायचं बरं का, लिहून बघण्याला खूप महत्वाचं आहे. हा, आज आपण ते हे खरे व्हावे ना त्याचं लिहूनच बघूया. ठीक आहे.
हे ओरल घेऊन घेऊ. हा. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? हा, अंश सांगतोय. ऐकायचं एक आरव. या धड्यामध्ये लेखिकेने वर्णन केलेलं आहे. एक होती नदी, तिच्यात होती खूप खूप पाणी, निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून पाहित की तळाची वाळू दिसायची. गोल गोल गोटे माणसाच्या समूह गोल गोल गोटे दिसायचे. अन्न सुळसुळ पोहणारे छोटे मासे दिसायचे. असं वर्णन केलं होतं लेखिकाने. लेखिकेने. ओके, ती लेडी आहे, हा, ती बाई आहे. उत्तर हा. माझ्याकडे. हा. पण आता तू असं लिहिशील काय, एक नदी होती असं नाही लिहिणार ना. हम्म. असं लिहिताना कसं लिहिणार? लेखिकेने नदीचे असे वर्णन केले की, ऐका हा. लेखिकेने नदीचे असे वर्णन केले की नदीचे पाणी खूप स्वच्छ आणि थंडगार होते. असं नीट लिहायचं. किती इतके स्वच्छ होते की आतली वाळू सुद्धा दिसायची. हम्म. खोलवरची वाळू दिसायची. छोटे छोटे माशांचे समूह दिसायचे. छोटे छोटे मासे सुकन पोहताना दिसायचे. ठीक आहे. असं वर्णन केलं. बस तेवढंच आहे का? हा. त्या नदीत खूप खूप पाणी होतं. ते पाणी कसं होतं? निळं निळं होतं, थंडगार होतं, स्वच्छ होतं. हे खूप महत्वाचं आहे. तीन शब्द, तीन तीन हे लक्षात ठेवा. कसं होतं आरव नदीचं पाणी? तू खेळत बसलाय, तुझं लक्ष नाही या. आरव, नदीचं पाणी कसं होतं? आपला हात फोल्ड करून बसतो. आपल्या हाताला चाळा द्यायचाच नाही, म्हणजे मग आपलं लक्ष बरोबर येतं. हा. कसं होतं नदीचं पाणी? नदीचं पाणी थंड गार आणि थंड थंड गार तू ऐकत आणि नव्हता. निळे निळे हो आणि स्वच्छ. इतकं स्वच्छ होतं की असं वरून बघितलं तर त्याचं जे खालचा जो तळ आहे ना, नदीचा तळ, आणि त्या नदीच्या तळात काय असते? वाळू असते. ती वाळू. वाळू सुद्धा दिसत होती. आणि त्याच्यात पोहणारे मासे छोटे छोटे ते सुद्धा दिसत होते. कळलं का? तुझ्यासाठी आम्ही रिव्हिजन करतोय ना, तर तू ऐकायचं. हम्म. आता सांगशील कसं होतं नदीचं पाणी? लेखिकेने नदीचं नदीचं वर्णन पाणी कसे केलं? काय? बरं, नदीचं पाणी कसं होतं सांग. आत्ता जे ऐकलं ते सांग. नदीचं पाणी निळ निळ आणि स्वच्छ होतं. जेव्हा आपण वरून बघतो तेव्हा एवढं चांगलं दिसतं की खोलवर वाळू सुद्धा दिसत होती. नदीच्या हो तळाशी असणारी वाळू दिसत होती. ठीक आहे. इथे बघ तू, पहिल्याच ह्याच्यामध्ये आहे. जेव्हा तो धडा सुरू होतो की नाही, तेव्हा सुरुवातीलाच आहे ते बघ. धड्यावर बोट आहे का तुझं? बघ, मॅम वाचते. पेज एक होती नंबर नदी. पेज नंबर 29, 29. एक होती नदी. हम्म. तिच्यात होते खूप खूप पाणी. हा. निळे निळे, थंडगार, स्वच्छ दिसतंय का? हा. हा, हे लिहून बघशील घरी. हम्म. सगळ्यांनी एकदा लिहून बघा बरं का, कारण लिहिण्याच्या चुका होतात आणि मग आपले मार्क जातात. ठीक आहे. स्वच्छ कसं लिहायचं, थंडगार कसं लिहायचं, कारण की जोडाक्षर असले की मग चुका होतात. स्वच्छ लिहिताना चुका होतात. सुळकून पोहणारे मासे,
मग असं असं सगळं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हा. मीनूची व आईची चुकामुक का झाली? कळलं का मम्मी चुकामुक म्हणजे काय? आरव, यांना माहिती आहे चुकामुक म्हणजे काय? चुकामुक म्हणजे जेव्हा ते मीनू आणि तिची आई नदीमध्ये पोहत होते, मग गढूळ पाणी झालं, मग त्यांना एकमेकांना दिसलंच नाही. खूप जास्त पाणी येऊन गेलं आणि ते पाणी गढूळ झालं, म्हणजे ते असं त्यांना त्या एकमेकींना बघू नाही शकल्या, कारण माती होती ना पाण्यामध्ये. जर पाण्यात माती असली की मग दिसत नाही ना समोरचं. काय म्हणते स्पंदन? मी सांगू आन्सर. हो, थांब मी त्याला थोडं समजावून सांगते. मीनूची आई मग त्यामुळे तिची आई एकीकडे चालली गेली आणि ती एकीकडे चालली गेली पोहता पोहता, म्हणजे ती मिस झाली. हा, असं तिची आई दिसत झाली. त्याला म्हणतात चुकामुक म्हणून शब्द. हा, आता सांग स्पंदन. मीनूची व आईची चुकामुक झाली कारण दोघांना पण देणार, अंश पण सांगेल. एक दिवशी मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढूळ झाले. वरून एकामेकांना शोधू लागले. वरून कुणाला हा, म्हणून त्यांची चुकामुक झाली म्हणजे तसंच्या तसं नाही घ्यायचं. पाणी असं ते असं नाही घ्यायचं. आधी हम्म. हा. ऐकू येते का? मी दिसते का तुम्हा तिघांना? हो मॅम. हा, आपण एक काम करू. मी तुम्हाला सांगते तोंडी प्रश्न, म्हणजे उत्तर तुम्ही लिहूनच घ्या पटापट. हा, दोघे तू पण लिहून घे आरव. तू जरी वाचलं नाही तरी प्रश्न उत्तर लिहून घे. मग लिहिता लिहिता मी तुला समजावून सांगते. हं? पटापट लिहूनच घ्या, लिहिण्याचं बरं पडेल. हे 3-4 वाक्यवाले लिहून घ्या पहिले. एका वाक्यावाले नको, ते येतात तुम्हाला. हा, पहिला प्रश्न मी ते ज्याचं झालं त्यांनी थम्सअप करा, ठीक आहे, लिहून झालं की. हा,
लेखिकेने प्रश्न लिहून घ्या पहिले. लेखिकेने, आणि जर का काही लिहिता येत नसेल ना मी एका बोर्डवर दाखवते तुम्हाला. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे. आरव लिहितोय बेटा? हो. हा. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे. आपण आता प्रश्न उत्तर पूर्ण नीट लिहूनच घेऊ, छान व्यवस्थित. तर उत्तर झाला का प्रश्न? प्रश्न लिहून झाला आरव? आरव प्रश्न लिहून झाला का? वर्णन वर्णन लिहिता येतो तुम्हाला शब्द? हो मॅम. हो. हा, वर्णन म्हणजे त्या नदीबद्दल काय सांगितलं, कसं रंगवून सांगितलं, कसं डिस्क्रिप्शन दिलं, असं. ठीक आहे. हा. लेखिकेने मॅम उत्तर सांगते तुम्ही. हा, आता उत्तर. ओके. मॅम मी अजून बरं, लेखिकेने बरं 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 लिही पटपट लिही. हा. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले. आरव तुझा प्रश्न लिहून झाला का? मॅम होतच आहे. हा. आता आपण लेखिकेने सुरुवात नाही करू, आपण असं सुरू करू. नदी. उत्तर. उत्तर लिहा बरं समोर. प्रश्न अर्धवट राहिला तरी चालेल, कारण की तुम्ही नंतर पुस्तकातून तो घेऊ शकता. ठीक आहे का अंश? आरव? हा, कारण की तुम्हाला थोडासा अंदाज येऊन जाईल की हा प्रश्न हा आहे. लिहा उत्तर. नदीत खूप खूप पाणी होते. नदीत खूप खूप पाणी होते, कॉमा, निळे निळे, कॉमा. मॅम खूप कसं असतं? खूप कसं असतं? बर, पहा सांगते. ख माहिती आहे ना तुला? ख. ख ला उची मात्रा. ठीक आहे, थांब दाखवते. मॅम नुसतं निळे निळे लिहायचे. मग दिसतंय का तुला? खूप लिहिलं मी. असं लिहायचंय. हा, खूप निळे खूप 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 पाणी होते. मॅम निळे. हा. दिले. काय? मॅम ख ची दुसरी खची खूप दुसरी मात्रा आहे. हो हो बरोबर, खची दुसरी मात्रा आहे. खूप खूप. घे, बरोबर आहे, मात्रा बरोबर काढावं लागतं. ठीक आहे आरव? दीर्घ. खूप खूप पाणी होते. होते लिहा हं. तसंच्या तसं कॉपी करू नका, जसं त्या पुस्तकात आहे. निळे निळे लिहिलं? निळे निळे हो. लिहून दाखवायचंय का आरव? येईल का? ळ माहिती आहे ना तुम्हाला? हा, कारण की फक्त मराठीतच असतो ळ. निळे निळे. हं? निळे निळे, कॉमा, मॅम थंडगार. मोठा मात्रा मोठी असते का? हे बघ असं बघ, दिसलं का? हो मॅम. हो. निळे निळे.
दोनदा लिहायचंय, मी एकदाच लिहिलं. आम्ही ना याला पहिली दुसरी असं म्हणतो. मला तर मोठी छोटी तुम्ही कशाला म्हणता ते माहिती नाही. निळे लिहिलं. थंडगार कॉमा थंडगार. अरे आज आपण ते ह्याचेच प्रश्न उत्तर करून घेऊ. मग पुढच्या क्लासमध्ये आपण हे खरे खरे व्हावेच करू. या तिन्ही याचं तुम्ही छान प्रॅक्टिस करा. आपल्याला एक्झामला येईल, छान मार्क मिळवा. थंडगार दिसतंय आरव? हो. हा. आणि खूप स्वच्छ होते. खूप स्वच्छ होते. स्वच्छ कसं लिहिणार? अर्धा स आणि पूर्ण व. स्वच्छ. बघा, हे लिहिण्याची प्रॅक्टिस करा घरी. खूप स्वच्छ होते. मॅम झालं. हा. आता किती स्वच्छ होते? इतके स्वच्छ. पुढे लिहायचं. इतके स्वच्छ की तळाची वाळू पण दिसायची. असं लिहायचं. ठीक आहे. वरून पाहिलं वगैरे आपण नकोय तेवढं वर्णन करायला. हा. इतके स्वच्छ की तळाची. लिहून दाखवू का तळाची वाळू वगैरे? तळाची. मॅम शीला पहिली का दुसरी? हा. थांब मी दाखवते लिहून. बघा, दिसतंय का? मी मोबाईल वरून केलाय ना बेटा जॉईन, त्यामुळे मला जरा प्रॉब्लेम होतोय. दिसतंय का तळाची वाळू? आरव, इतके स्वच्छ ठीक आहे की. मॅम. हा. इतके स्वच्छ की तळाची वाळू पण दिसायची. असं लिहायचं. पण दिसायची. छोटे छोटे मासे. थोडं जास्त लिहिलं तर जास्त मार्क मिळतात. की त्यांना वाटतं अरे या मुलांनी चांगला अभ्यास केलाय. छोटे छोटे मासे आणि आणि गोल गोल गोटे पण दिसायचे. गोल गोल गोटे पण दिसायचे. मॅम आणि कसं दिसतं? लिहायचं? बघ बघ बघ, मी दाखवते. दिसतंय का तुम्हाला? आणि नाही दिसत आहे. आणि नाही दिसत आहे? बघ बरं. नाही मला आणीची मात्रा पण बघू दे. मला असं वाटतं हीच आहे. थांब हं, मी चुकीचं लिहिलं. आणि बघ, मी इथं मोठ्या अक्षरात काढते हा. आता दिसेल तुला. बघ, दिसतंय का? हा मॅम. हा. आता इथे बघ, छोटे छोटे मासे आणि गोल गोल गोटे पण दिसायचे. ठीक आहे. एवढं वर्णन पुरे. किती ओळी झाल्या? 3-4 ओळी झाल्या? नाही मॅम. नाही नाही. झाल्या असतील ना. हो हो झाले. 3-4 ओळी पुरे होतात. कारण की तुम्हाला मग नंतर आठवलं पण पाहिजे ना, चुका नाही झाल्या पाहिजे.
मॅम माझ्यासाठी 5 ओळी झाले. हो चालेल, थोडं जास्त लिहिलं तर चालतं, पण वेळ बघून लिहायचं. समजलं? आपल्याला वेळ पण असतो ना पेपरमध्ये, तेवढ्या वेळात संपवायचं असतं. आता हे लिहा. दुसरा प्रश्न आपण एवढं तरी करून घेऊ. मीनूची व आईची चुकामुक का झाली? मीनूची व आईची चुकामुक का झाली? लिहा. उत्तर लिहिता का? उत्तर लिहिता का बेटा? हा मॅम. लिहा. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. मॅम पहिली खा दुसरी ऊ. बर दाखवते बघ. दिसलं का? हा मॅम. मुसळधार पाऊस पडू लागला. दीर्घ. मॅम मुसळधार नाही दिसलं. मुसळधार नाही दिसलं. बघ दिसतंय का? एक दिवस लिहिलं ना तुम्ही? स्पंदन तू हे केलाय, म्यूट केलाय. मग मॅम याच्यात एक काय पाऊस पाण्याचे लोंढे वाहायला लागले. पाण्याचे ओंढे व्हायला लागले. पाणी गढुळले. ठीक आहे, इथपर्यंत लिहा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. किती जण आहे बघायला आली मी. ठीक आहे, एक मिनिट तुम्ही सुरू ठेवा मॅडम. हो हो चल. पाणी गढुळले. मॅम एक फुल स्टॉप मी टाकू. लिहून देते. काय मी लिहून देते. लिहिलं का? लोंढे व्हायला लागले लिहिलं का? नाही मॅम. नाही लिहिलं. थांब, मग आता हे दाखवू का? बघा दिसतंय? मॅम थोडा राईटला घ्या. इकडे. हा. बर ठीक. कल्याणी हा मॅडम, हा यांची ना थोडी वाचायची प्रॅक्टिस पण घ्यायची. हो हो घेणार. तर एक एक पॅरेग्राफ तिघांना पण असा. आणि तिघे जण देणार आहेत का एक्झाम? म्हणतात आहे. हो मॅम. तिघे जण एक्झामला बसणार आहे ना, तर सगळ्यांनी छान वाचायची प्रॅक्टिस छान करा. तोंडी परीक्षा असते आपली आणि त्याच्यात वाचन आहे. आणि जे वाचायचं आहे ते अगदी न अडखळता वाचायचं आहे. ठीक आहे, तर थोडस शेवटी शेवटी ना 10-15 मिनिटासाठी कल्याणी हो हो वाचेल. घ्याल मग. आम्ही ठीक आहे. प्रत्येक वेळेसच ते वाचतात मुलं. तरी देऊ. बरोबर. आता येतात आता ना काय रेग्युलर हे क्लासला, की कोणी ऍबसेंट राहतं? नाही रेग्युलर नव्हते.
काही ना काही नेटवर्क इश्यूमुळे जरा नाही येऊ शकले ते लोक. आता मागचे येतात 2 तर रेग्युलर ना, आता करा. आता बरोबर हा हा आता आता यायचं रोज हा ठीक आहे. परीक्षेचा प्रत्येक अभ्यास छान होणार आपला आणि आपण सगळ्यांनी छान परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे. अंश, स्पंदन आणि अजून कोणी आरव. आरव चालेल, आपण छान तयारी करू मस्तपैकी. कल्याणी मॅडमनी जे सांगितलं ते छान व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. पुढच्या वर्गात येईन मी पुन्हा मग. ठीक आहे. हो हो चला चालेल. ओके. चला मॅडम प्रश्न उत्तर सुरू ठेवा. पण घेऊ उद्या. हा चालेल. ठीक आहे. हा इथपर्यंत लिहिलं का? पाण्याचे लोंढे वाहायला लागले. हो हा मॅम. मॅम. हा आता तुमच्या लक्षात आलं ना का बरं चुकामुक झाली? कारण की पाणी गढूळलं, त्याने एकमेकांना दिसत नव्हतं. हे लक्षात ठेवायचं. हा हा अशा 2-3 गोष्टी आहेत ना, त्या लक्षात ठेवायच्या. नदीच्या वारणांमध्ये थंडगार स्वच्छ ते धुवून टाकायचं. म्हणजे हा पाणी गढूळले. आता एवढंच फक्त म्हटलं तर पाणी गढूळले मी लिहून देते. ठीक आहे. असं करायचं का? पास हा करून एकमेकांना शोधू लागले. नाही थांब, आपण लिहू. कोणीच कोणाला दिसत नव्हते असलेच. कारण उत्तर लिहिताना अक्षरशः आपण त्याच्यातून नाही हे करू शकत. आपल्या पण थोडे शब्द टाकायचे असतात. हा पण असं लिहायचं का? पण कोणीच कोणाला दिसत कशा नव्हते. हा नाही पण कशामुळे असं झालं? तर पाणी गढूळलं ना. आरव तू काय करतोय? मॅम मोबाईल पाणी पण लावला. गढूळले. त्यामुळे कोणीच कोणाला दिसत नव्हते. ठीक आहे. काहीतरी रिझन असेल ना हे असं झालं. कोणीच लिहायचं. मी इथे खोडते. कोणीच कोणाला ते दिसत नव्हते. त्यामुळे म्हणून लिहू शकतो आपण. म्हणून मीनूची आईची चुकामुक झाली. ठीक आहे. मीनूची व आईची चुकामुक झाली. मॅम तो दाखवता का? दाखवते. मी लिहिणं माझं पूर्ण नाही झालं. हा आता बघा काय काय दिसत. कुठपर्यंत लिहिलं तुम्ही? मुसळधार पाऊस पडू लागल्यापर्यंत लिहिलं. ठीक आहे. पाणी गढूळले लिहिलं का? हा त्यामुळे हा स्पंदन कुठे दिसना. कोणीच इकडे कोणाला बघ. आता असं हो मॅम. बेटा फोन आहे ना तर ते प्रधान येत आहे. ओके मॅम. हा बघ आता दिसतंय का? हो मॅम. हा बघ वाच. आरव लिहितोयस की नाही? थांबायचं नाही, लिहायचं. लिहून बघायचं. आणि तुम्ही पण एकदा तरी लिहून बघा बरं का सगळं. मॅम त्यामुळे नंतर काय? त्यामुळे कोणीच कोणाला बघ इथे कशामुळे दिसत नव्हतं? तर पाणी गढूळलं ना. कोणीच कोणाला दिसत नव्हते. बरोबर. त्यामुळे पाणी स्वच्छ असतं तर मग मीनूला तिची आई दिसली असती ना. पाणी मात्र झालं, गढूळलं, म्हणून आई दिसेल नसती कधी तिला. मॅम मग थोडं तिचा राईट. रस्ता तुला इकडे. कोणीच कोणाला दिसत नव्हते म्हणून
थोडं फास्ट लिहा बरं. आपल्याला परीक्षेमध्ये पटपट लिहायला लागणार आहे. ते तिथे दाखवणार नाही आपण हे उत्तर. मग ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे ना. हो मॅम. हम्म. त्यामुळे मीनूची व आईची चुकामोक झाली. मॅम थोडं लेफ्टला घ्या ना. काय? बरं नाही दिसलं ना तर मी फोटो काढून पाठवेल. ठीक आहे. तेव्हा तुम्ही झूम करून वगैरे असं व्यवस्थित पाहून लिहून घ्या परत. हा, समजा एखादा शब्द राहिला, काही झालं. ठीक आहे. लिहिलं का आरव? मॅम दिसत नाहीये थोडं. हा, काय लिहिलं? 9 ते नंतर काय? 9 ते दिसत नाहीये. म्हणून थांब, काय दिसत नाही. हा, नव्हते तुला दिसणार नाही कारण की बघ आता 9 ते नंतर काय? म्हणून बघ. म्हणून मीनूची व आईची चुकामुक झाली. बघ दिसतंय का आरव? नव्हते. हो मॅम, मी होते झालं. आरव तुला लिहून पाहावं लागेल बरं खूपदा. मॅम राईटला घ्या ना. राईटला. आता हा. जवळ पाहिजे होतं ना तुला. अरे तो पेपर आहे ना, तो हलतो बेटा खूप. मी इथे धरलं तर तुम्हाला दिसत नाही. आता बरोबर आहे का? हो मी मॅम. वाचून दाखवते. ते वाचून ऐका तुम्ही. हा, न व ते कसं लिहायचं? न अर्धा व पूर्ण हो तला ए ची मात्रा. म्हणून मीनूची व आईची चुकामुक झाली. ते प्रश्नामधून घेऊन घ्या. ठीक आहे. आरव प्रश्नातच आहे ते. फक्त म्हणून लिहायचं बस. बाकी प्रश्नातून कॉपी करायचं. मीनूची म्हणजे मग आपल्या रायटिंग मिस्टेक होत नाही. मीनूची व आईची. थांबा, ते मला वाटतं माझं नेटवर्क गेलंय परत. ऐकू येते का माझा आवाज? आधी हे नेटवर्क गेलं का बघते काय. आहेच होता आवाज येत त्यांचा. मम्मा. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ, माझं नेटवर्क मध्ये थोडं जरा प्रॉब्लेम आहे. तुम्ही लोक थोडस पहा सांभाळून. ठीक आहे. जरी माझं नेटवर्क इश्यू झाला तरी जाऊ नका, मी तिथेच असणार. कळलं का? आता पुढचा प्रश्न. घोड मासा पाहून मीनूला हसू का आले? कळलं का आरव? त्या मीनूने एक हॉर्सच्या फेसचा एक मासा पाहिला होता. हा, त्याला म्हणतात घोड मासा. म्हणजे त्या मासाचं तोंड कसं होतं? घोड्यासारखं. तर तिला हसू आलं. तर का हसू आलं तिला? कारण की तिने तसा मासा कधी बघितला नव्हता. हा, तर लिहा. तो मासा तिला कसा वाटला? विचित्र वाटला. ठीक आहे. आता उत्तर लिहिताना कसं लिहायचं? मीनूला घोड मासा पाहून हसू आले कारण की, असं लिहायचं. हं, लिहा उत्तरात त्याच्यातूनच पहा. घोड मासा पाहून मीनूला हसू आले. बघा प्रश्नामध्येच आहे तो प्रश्न तसा. आरव तुझं का बरं गेलाय व्हिडिओ?
हा, स्पंदन अंश लिहा बेटा. घोड मासा पाहून मीनूला हसू आले कारण की, हे पुढचं लिहून देते. मॅम माझे दूध अंकल आलेत. दूध अंकल आले, तुझ्या आई बाबा नाही आहे घरी? बर जा मग. कारण की मीनूला, किंवा असं लिहूया आपण, मीनूने असा मासा पहिले कधीच पाहिला मॅम उत्तर दाखव. दाखवते लिहिते मी. पाहिला नव्हता असल्या. ठीक आहे. अच्छा, माझा कॅमेरा नाही काम करणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही तसं मी जे सांगते ते लिहा. कारण की. मॅम पहिल्यापासून सांगता का? बेटा मी सांगितलं प्रश्न तिथूनच लिही म्हणून. प्रश्नातून कसं लिहिशील अंश? गोड मासा पाहून हसू मीनूला हसू घोड मासा पाहून मीनूला हसू आले कारण की. आरव लिही बेटा. घोड मासा पाहून. आरव लिही. घोड मासा लिहिता येते का तुला? नाही. अच्छा, ते तुझ्यासमोर पुस्तक आहे का? हो. हा, 31 नंबरचं पान आहे का तुझ्या समोर? हो. मग त्याच्यामधलं बघ बरं, ते ई नंबरचं क्वेश्चन. घोड मासा. हा, तिथेच लिहिलंय बघ घोड मासा. ते कॉपी कर. कसं लिहायचं ते दिसेल तुला. कारण की नंतर काय आहे मॅम? मीनूने लिहिलं का स्पंदन तू? मीनूने असा मासा कधीच पाहिला नव्हता. बरोबर. काहीतरी वियर्ड बघितलं की आपल्याला हसू येतं की नाही? पाहिला कसं लिहायचं? पाहिला. मॅम आता असं कसं लिहायचं? माझा कॅमेरा ऑन नाही होत आहे बेटा, मी नाही दाखवू शकत तुला. प ला आची मात्रा दे, मग ह ला ई ची मात्रा दे, आणि ल ला आ ची मात्रा दे. पाहिला. बघ, असं छोट्या छोट्या गोष्टी नाही आल्या तर कसं एक्झामला. असंच कसं लिहायचं मॅम? असा मासा कधीच. असा कसं लिहायचं? लिहायचं, स लिहायचा, त्याला आची मात्रा द्यायची. कोण कुठपर्यंत लिहिलं? सगळे 3 जण वेगवेगळ्या जागी आहेत. पाहिला. हे बघ, परत सांगते. घोड मासा लिहिलं का सर्वांनी? हो मॅम. हा, आरवने लिहिलाय का घोड मासा? हो. पाहून लिहिलं का? हो मॅम. मीनूला लिहिलंय का? हो मॅम. आरव सांगत नाही या. हो. हसू आले. काय म्हणजे? तर तुम्ही कुठल्या लाईन बसणार आहात आता? मी अगदी सुरुवातीपासूनच येतो, लिहित नाही ना आरव. आरव लिहिलं का? हो. हसू आले कारण की. हो मॅम.
तू बरोबर लिहितेस स्पंदन, माझं लक्ष आहे. आरव आणि अंश थोडस इकडे तिकडे झाले आहेत. कारण की लिहिलं का आरव? हो येत आहे का तुला लिहितं? कारण की. हो मॅम. हा. असा मासा म्हणजे लाईक धिस. असा. आता आलं का तुला असं लिहिता अंश? हा मॅम. तुला लिहिता आलं का आरव? हा असा मासा लिहिता आलं का तुला? तुम्ही दाखवा बरं कुठपर्यंत लिहिलं. आरव दाखव बरं स्क्रीनवर मला. मॅम, एक सेकंड. मॅम. अरे तू पुस्तकावरच लिहितोय का? हो मॅम. का बरं तुझ्याजवळ नोटबुक नाही आहे? मॅम, आता नोटबुकला टाइम लागतो म्हणून मी टेक्स्टबुक मध्ये लिहिलं. असं नाही करू रे. आपल्या या शाळेसाठी एक वेगळी वही करावी. हं. लिहून बघ. पहिले कधीच पाहिला नव्हता. असा मासा पहिले कधीच पाहिला नव्हता. इथपर्यंत लिहिलं का अंश? मॅम, मी अजून मेनूला आहे. मीनूला नाही बेटा. मॅम, असं लिहू शकतो हा. पाहिलं नाही. असा मासा पहिला नाही. असा मासा पाहिला आहे. मीनूने असा मासा. पण काय लिहिशील? नुसतं डायरेक्ट पाहिला नाही असं लिहिशील? बरं वाच. घोड मासा पाहून मीनूला हसू आले कारण की मीनूने असा मासा कधीच पाहिला नाही. चालेल पण नव्हता म्हणजे पास्ट टेन्स होतो ना म्हणून. म्हणजे ओके. पहिले कधीच पाहिला नव्हता ना तिने. ओके. हा. असा विचित्र मासा. विचित्र बघा, तुम्हाला पुस्तकातून कॉपी करावं लागेल. आता मी दाखवू नाही शकत तुम्हाला. काय नव्हता नंतर? नव्हता. विचित्र मासा बघून मीनूला हसू आले. विचित्र. किंवा असं बनवू शकतो आपण. हा. त्याचे तोंड घोड्यासारखे होते. असा तिला विचित्र वाटल्यामुळे हसू आले. हसू आले तर लिहिलंच आपण. कारण की मीनूने असा मासा कधीच पाहिला नव्हता. तिला तिला मासा विचित्र वाटला. विचित्र शब्द टाकायला पाहिजे. ठीक आहे. तिला हसतो. नव्हता नंतर काय? हा तेच बघते मी ते थोडं. मग असं लिहू शकतो नव्हता नंतर तिला तो मासा असा एक विचित्र. विचित्र वाटला. हा तेच तिला मासा विचित्र वाटला. ठीक आहे. असा विचित्र वाटला नको. तिला मासा विचित्र वाटला. तिला मासा तिला मासा विचित्र वाटला. मॅम, झालं. झालं मॅम. व्हेरी नाईस. झालं मॅम. हा. सगळ्यांनी लिहिलं ना? आता हो हे मॅम. वाचून बघा हा परत परत. बाकी आपण ते तर केलंच आहे ना. समुद्र समुद्र म्हणतात तो आला की कोण कोणास म्हणाले. त्याच्यात तुम्हाला फक्त शब्दच लिहायचे त्याचे. तुम्ही तरी थोडस केलं ते. आरव, तू धडा हा. वाचायचा. हा. ठीक आहे. पुढच्या वर्गामध्ये आपण धडा वाचून घेऊ तुमच्याकडनं. आणि असे खरे खरे व्हावेचे प्रश्न उत्तर करून घेऊ. ठीक आहे. हो मॅम. हो चला मॅम. मग आता वेळ पण झाली आहे. मला नेटवर्क पण खूपच त्रास देत आहे. तर मग आता मी बंद करते. ठीक आहे. ओके या पण मॅम. पुढच्या वर्गात आपल्याला आता परीक्षा द्यायची आहे ना. तर पुढचे 12 तारखेपर्यंतचे वर्ग बिलकुल तुम्ही सोडू नका. सगळेजण या. हा मॅम. आरव, लक्षात ठेव बेटा क्लास आपला. चला मग. शुभ संध्याकाळ मॅम. हा, शुभरात्री, शुभ संध्याकाळ.